जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोयंजे आणि तुपगाव या दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत विभागाने एकूण 19,38,830 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोयंजे गावाजवळ संशयास्पद 4 चाकी वाहनांची झडती घेतली. यावेळी वाहनात विविध नामवंत कंपन्यांच्या उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या 12 बाटल्या आणि 2 मोबाईल आढळून आले. या कारवाईत वाहनासह 5,60,390 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींकडे अधिक चौकशी केली असता या तस्करीचे धागेदोरे खालापूर तालुक्यातील तुपगावापर्यंत पोहोचले. विभागाने तात्काळ तुपगाव येथील एका शेतातील घरावर छापा टाकला. या ठिकाणी बनावट मद्य तयार करण्याचा मोठा साठा आणि साहित्य मिळून आले. यामध्ये उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या 50 बाटल्या, 17 इतर विदेशी मद्य बाटल्या, देशी मद्य, रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे, बनावट कागदी लेबल आणि 2 मोबाईल असा एकूण 5,78,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 19,38,830 रुपयांचा साठा जप्त करत बिन्नू कल्लूर, विनेश्वर एथ आणि एस बिजू उर्वा या तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.